हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आपण आलेलो आहेत एका शेतकरी जोडीकडे आणि ते आहेत माझे चुलता आणि चुलती. तर ऐकूया आमच्या आबाकडून त्यांची जीवन कहाणी. आबा सांगा, तुमचं शिक्षण किती झालं, तुमचा जीवन प्रवास तुम्ही सांगू शकता. हाय, मी सोनाली काळे पंधरकरचा चुलता, राजेंद्र मारुती काळे. आणि माझं शिक्षण झालं आहे MA BEd. ज्यावेळेस BEd केलं त्यावेळेस घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. बंधूचं शिक्षण चालू होतं B Pharmacy, त्याच्यामुळं घरून आर्थिक ताणापाणी होत होती. त्यानंतर मग संस्थेकडे जायचं म्हणजे तिकडं डोनेशन वगैरे मागितले जात होते, किंवा जिथं जागा होत्या तिथं समजा आपले वशिले चालत नव्हते. त्यामुळे मी तिकडलं नाद सोडून डायरेक्ट शेती करण्याचं धोरण अवलंबलं. घरी काही शेती अशी भरपूर काही नव्हती, 2.5-3 एकर शेती होती वडिलोपार्जित, आणि तिलाही पाणी कमीच होतं. म्हणजे जेमतेम समजा साधारणतः फेब्रुवारीमध्ये पाणी संपून जायचं. आणि मग तरीही मी शेती करण्याचं धोरण स्वीकारलं. वडील कारखान्याकडे होते, परंतु आमच्या दोघा भावाचा खर्च आणि बहिणीचे लग्न याच्यात त्यांची सगळी हयात त्याच्यातच त्यांचं जीवन, त्यांचे पगार पाणी त्याच्यातच संपून गेलं. आणि 2003ला बंधू अमेरिकेला पाठवायचा आता आमच्याकडे काहीही शिल्लक नव्हतं. त्यांच्या पगारावर सुद्धा त्यांनी लोन काढलेले होते, म्हणजे शिक्षणासाठी काढलेले लोन. त्याच्यामुळं त्याला पाठवण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. परंतु आम्ही परत सावकारकी यांच्याकडून ज्या असतात त्यांच्याकडून आम्ही पैसे व्याजाने घेतले आणि त्याला अमेरिकेला पाठवलं. आणि मी शेती करण्यासाठी थांबून घेतलं, कारण आर्थिक परिस्थितीच नव्हती. मग असं करता करता शेतीतून मग उत्पन्न काढून सुरुवातीला मग मी जे वडील आणि आई जे शेती करीत होते त्याच्यात बदल केला. कांदे आणि कपाशी हे धोरण अवलंबलं. ऊस हा त्यांचा ऊस आणि गहू किंवा असे इतर जे पिकं होते त्यांचे जी बाजरी वगैरे ती मी बंद करून टाकली. आणि कापूस आणि कांदा हे दोनच पिकं मी शेवटपर्यंत लावून धरले. आणि चारा पिकं, जनावरं म्हणजे गाई वाढवल्या, जर्सी गाई दुधासाठी वाढवल्या. 10 ते 11 गाई मी एका वेळेस सांभाळलेल्या आहेत. आणि शिळी म्हणजे बकरी पालन, म्हणजे त्याच्यातून सुद्धा मी आर्थिक म्हणजे मला सहकार्य त्याच्यातून प्राप्त झालेलं आहे शेळी पालनामधून. आणि पुढं मग साधारणतः हा व्यवसाय मी साधारणतः म्हणजे जनरली 20 वर्ष सलग लावून धरला. म्हणजे मुलांचे शिक्षण त्याच्यावरच केले. मुलांचे शिक्षण काय झाले तुमच्या? माझ्या मुलांचं शिक्षण, मोठी मुलगी BE MBA आहे आणि ती आता TCS मध्ये म्हणजे IT सेक्शनमध्ये काम करते. आणि मुलगा B Pharm MBA तोही IT मध्ये काम करतोय. आणि मी ज्या 20 वर्षात जे कष्ट घेतले आम्ही दोघांनी, म्हणजे माझी मंडळी तिने सुद्धा माझ्याबरोबर रात्रीसुद्धा आम्ही पाणी धरायला रात्री 12 ते संध्याकाळी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही 7 दिवस सलग पाणी धरवायचो रात्रपाळीला न थांबता. इतके आम्ही कष्ट घेतलेले आहेत. आणि त्या कष्टाचं आम्हाला फळ मिळालेलं आहे आज. का तर आम्हाला त्याच्यातून आम्ही त्या उत्पन्नातून नदीवरून पाईपलाईन केली, शेती वाढवली. आणि किलोमीटर असेल बरं ती पाईपलाईन? किती किलोमीटर केली? साधारणतः 1 किलोमीटर आहे ती. आणि नदीत विहीर खाणली, जमिनीच्या लेवली केल्या, संपूर्ण जमीन टोटल इरिगेशनसाठी ठिकठिकाणी असे पाईपलाईनीमधून बारे काढलेले आहेत. म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यात पाणी जर कमी झालं तर व्यवस्थितपणे इरिगेशन झालं पाहिजे, या पद्धतीनं मी सगळं डेव्हलप केलेलं आहे. आणि आता मुलं सुईला लागलेले आहेत. मग त्याच्यानंतर मी उत्पन्नातून मग राहिलेल्या माझ्या आता मुलं सुईला लागल्यानंतर म्हणजे उत्पन्न काय फार माझ्याकडे शिल्लक नव्हतं, पण 5.6 एकर क्षेत्र झालं होतं. मुलं शिकवणं म्हणजे तरी काही सोपी गोष्ट नाही ना. आजकालच्या जनरेशन मध्ये मुलं शिकवणं खूपच अवघड गोष्ट झाली आहे आणि खूप खर्च लागतो ना. मग आणि मराठी समाजाला त्यातली त्यात आरक्षण पण नाहीये, त्याच्यामुळे जास्त खर्च आपल्याला लागतोच. बरोबर आहे तुमचं. त्यामुळं मग पुढं मी राहिलेलं आता समजा काय थोडंफार शिल्लक राहिलं होतं त्याच्यातून घराचा प्रोजेक्ट म्हणजे घर बांधायला काढला.
आणि साधारणतः माझं आता घर खाली बेस लेवलला 1340 स्क्वेअर फूट आहे आणि वरती जाऊन ते जवळपास 1650-1700 होणार आहे. म्हणजे 1700 स्क्वेअर फुटाचं घर माझं काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे. अशा पद्धतीनं मी शेतीतूनच प्रगती केलेली आहे. शिक्षण केलं पण आता शिक्षणाकडून तुम्हाला कुठली वाटचाल भेटली नाही. डोनेशन हे ते आपलं मराठी समाज आरक्षणाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकले नाही. पण तरी तुम्ही या शेतीत थोडीशी शेती होती पण त्याच्यातून तुम्ही दोघांनी जास्त कष्ट करून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. मुलांना चांगलं नोकरीला लावलं, जॉबला लावलं, शिक्षण चांगलं केलं, घर बांधलं, एकंदरीत सगळं चांगलं केलं. आई वडील वगैरे अमेरिकेच्या भावाचा काही आधार वगैरे काही आहे का? अमेरिकेच्या भावाचा आधारचा विषय असा आहे, आम्ही त्याला आत्तापर्यंत काहीच मागितलेलं नाही. हा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्यांची काही गरज पडली नाही. तुम्ही काहीच नाही. शेती तुमच्यासाठी उत्पन्नावर आम्ही समर्थ. आमच्या उभा राहिलो. आणि आता इथून पुढच्या काळात समजा मुलीच्या लग्नासाठी त्यांनी केलं सहकार्य तर केलं. ठीक आहे. आणि आता काय अपेक्षा आहे मग? आता तुमची काही इच्छा वगैरे आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या? हो, आता काही नाही, कारण आता मुलं सुईला लावणे म्हणजे त्यांचे लग्न करणे बस. म्हणजे आई बापाला एकच आशा असते की आपले मुलं व्यवस्थित सुईला लागावा, म्हणजे त्यांचं चांगलं कुठंतरी काहीतरी चांगलं घडावा, चांगलं व्हावा, अशा तुमच्या अपेक्षा होत्या. आणि तुम्ही त्या स्वतःच्या कष्टातून सगळ्या व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत. आणि आता मुलांचे लग्न झाले म्हणजे तुम्ही झाले मोकळे, है की नाही? आपल्याला सर्व्हिसला लागल्यामुळे आपला स्वतः आपल्या मुलांनी शेती नाही राहिलं. आणि जे मला वशिल्याची गरज पडली होती ती माझ्या मुलांना लागू नये ह्या पद्धतीने मी त्यांना शिकवलं, की जेणेकरून त्यांना कोणाच्याही पाया पडण्याची गरज लागली नाही पाहिजे. मी त्यांना शिकवतानाच असं शिकवलं की कोणाच्याही पाया न पडता सर्व्हिसला लागली पाहिजे. पहिल्या कॉलमध्ये दोघंही सर्व्हिसला लागलेली. ही चांगली गोष्ट आहे. आणि तुमचं एवढं शिक्षण झालं पण तुम्हाला वशिल्यामुळं, खास फक्त वशिला नसल्यामुळं आणि डोनेशन नसल्यामुळं तुम्ही नोकरीला नाही लागले, तुम्हाला शेती करावं लागली. ही खरंच म्हणजे अशी दुःखाची गोष्ट आहे. तुम्ही एवढे चांगले शिकलेले असून सुद्धा तुम्हाला शेतीच करावं लागली. पण चालतंय, तरी पण तुम्ही एवढ्या संघर्षातून जीवन ही केलं आणि मुलांना शिकवले, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तर इथंच थांबूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद. शहरातल्या होत्या ना, मग तुम्ही कसं बरं शेतीत कसं ॲडजस्ट केलं? सांगा. माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण झालेला मुलगा बघून दिला, पण ते न सर्व्हिस लागल्यामुळं मग आम्ही शेतीत केली. पण मला काही येत नव्हतं, कारण की शहरात राहायची सवय, काही येत नसल्यामुळं खूप आडून पडल्यासारखं होत होतं. पण मी थोडं सगळ्यांनी मला शिकवलं आणि मी शिकले शेती करायची. पण एका शहरातल्या मुलीला शेतीत आल्यावर खूप अवघड होतं, तिला खूप दिवस लागते का हे सगळं जमवून घ्यायला. पण तुम्ही जिद्द नाही ना सोडली, करत राहिल्या ना. म्हणजे जिद्द सोडणं हा विषय कसा होता, आपण इथून गेल्यावरती शहरात तरी काय करणार असं आहे ना, कारण की जिथं जावा तिथं म्हणजे वशिल्याशिवाय तर काही गत्यंतरच नव्हतं ना. आणि कोणी शिकवलं तुम्हाला सगळे कामं? घरचेच, माझ्या मिस्टरांनी आणि सासू सासऱ्यांनीच. आणि आई वडिलांचं नाव असं राहतं ना, जी मुलगी सासर घरी जाते तिला आई वडिलांचं नाव तर कमवावंच लागत ना. का आई वडिलांचं का तिचं लग्न झालं का ती तिच्याच घरी राहिली पाहिजे, आपण इथं सगळं सोडून आपल्या नवऱ्याकडे घेऊन जायचं म्हणलं हे काही चांगलं वाटत नाही ना. त्याच्यामुळे आम्ही इथंच ठरवलं का आपण शेती करायची. मग शेती केल्यावर मग नंतर मुलं झाले असं वाटलं का आपण नाही सर्व्हिसला लागलो, आपली मुलं सर्व्हिसला लागली पाहिजे. मग सगळे म्हणायचे मुलींना काय शिकवायचं. म्हटलं आपली 10वी झालेली आहे, आपण शेती केली, पण पुढे आपल्या पोरांना नको शेती करायला, ते काहीतरी चांगल्या सर्व्हिसला लागले पाहिजे. म्हणून अगोदर मला मोठी मुलगी आहे, आम्ही तिला आता तिची खूप जिद्द धरली की तू चांगलं शिक. म्हणून आम्ही ठरवलं का आपली मुलगी इंजिनियर करायची. मग आम्ही तिला इंजिनियर केलं आणि ती इंजिनियर होऊन सुद्धा तिला शेतीतले सगळे कामं येते. ती शेतीत सुद्धा सगळं, आता सुद्धा घरी आली तर ती घास कापती, सगळं करते, तिला शेतीतले पण कामं येते आणि ती सर्व्हिस सुद्धा करते. आणि मुलगा सुद्धा आमचा घरी आला ना तर तो लगेच त्याची म्हणजे बॅग ठेवली का लगेच पूर्ण गायांकडे बघन, शेतात बघन, सगळं कामं करतो. शेतकऱ्याच्या मुलांना ते सांगावं नाही लागत. शेतकऱ्याची मुलं फोन जरी केला तरी बी विचारतात आपले गुरं बरे आहेत का, गाया बरे आहेत का, शेजारी पाजारी बरे आहेत का. शेतकऱ्यांचा जरा विषयच जरा असतो, वेगळाच असतो. नाही, पण शेतीतून आहे ना सर्व लोक काय म्हणते आता पुढे पोरांच्या लग्नाचा विचार आहे.
लोक काय म्हणते शेतकऱ्याला मुली द्यायला तयार नाही ना आता. हा ते बरोबर आहे म्हणायला पण शेतकरी. शेती ही खूप चांगली. ज्या टायमाला लॉकडाऊन पडला होता त्या टायमाला सगळे लोक शेतीकडे वळाले. अरे वा. बघा आमच्या ताईंनी सुद्धा किती सुंदर माहिती दिलेली आहे. आणि त्या आम्हाला टायमाला ज्याला शेती होती ते शेतीकडे वळाले, घरी आले, मोकळ्या हवेत राहिले. जे शहरात राहिले त्यांना उद्मरून मरायची वेळ आली. त्याच्यामुळे शेती हा विषय लोकांनी संपवला नाही पाहिजे. शेती पाहिजेच माणसाला. हा, बरोबर आणि आहे. जे मुलं सर्व्हिस जाते त्यांनी सुद्धा थोडे दिवस घरी आलं पाहिजे, शेतीत राहिलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा दाखवलं पाहिजे शेती म्हणजे काय आहे. तुम्ही घरीच नाही आले त्यांना काय माहित होणार आहे. हा, दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. तर नोकरी करणं बी गरजेचं आहे आणि शेती करणं बी गरजेचं आहे. शेती पण असली पाहिजे, नोकरी पण असली पाहिजे. बरोबर आहे. शेती पण खूप महत्वाची आहे ना. आणि तुम्ही शेती असली तर तुमची पुढची पिढी घरी येऊ शकते ना. तुम्ही घरी नाही राहिले, तुमची काही पिढी काही घरी थोडी येणार आहे. प्रॉब्लेम्स जर आले तर आपल्या गावाकडे शेती असली तर आपण इथे येऊ शकतो, राहू शकतो, वेगवेगळं काही बी करू शकतो. आयुष्यात काही प्रॉब्लेम येतात, असं कोरोना सारखं काही बी होऊ शकतं ना, त्यावेळेस आपण घरी येऊ शकतो घरी ना. येऊ शकतो. आणि आपण समजा घरी नाही आलो तर आपल्या मुलाला तरी कसं काय माहित होईल. बरोबर आहे ना. गावाकडचे त्यांना गाव म्हणजे काय आहे त्यांना गाव सुद्धा कळायला पाहिजे ना. गाव म्हणजे काय विशेष आहे, गावात कशी लोक जगतात, कसे राहतात. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे ना शेती हा पाहिजे. कारण की आताच्या काळामध्ये लोक ना शेती विकून म्हणते का आपल्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन फ्लॅट घ्यायचे. नाही, शेती विकून आपण फ्लॅट घेऊ शकतो, पण फ्लॅट विकून शेती शेती नाही नाही घेऊ घेऊ शकत. आपण काही किती किती कमवलं तर त्याच्या जीवावर आपण शेती नाही करू शकत. आपण फ्लॅट घेऊ शकतो, सगळं करू शकतो, पण शेती घेणं हा लय अवघड विषय आहे. मग त्याच्यामुळे आमच्या मुलांनी ठरवलं आपण गावाकडे मोठं घर बांधू. म्हणजे ज्या आपण घर बांधलं का आपली सगळी फॅमिली एकत्र कधीतरी आपण 2 महिन्यातून 4 महिन्यातून घरी सगळे एकत्र येत जाऊ, राहत जाऊ. म्हणजे आपल्या पुढच्या पण म्हणजे पिढीला मुलं सिटीत आहेत पण गावाकडे घर बांधायचं ठरवलं आणि गावाकडे तुम्ही घर बांधलेलं आहे की नाही. आम्ही पोरांना विचारलं होतं का तुम्हाला तिकडे घर घ्यायचं असलं तर आपण इथं नको बांधू, आमचा आहे हा पत्रा असं नाही असंच राहून देऊ आणि तुम्ही आपण येत जा आम्हाला एकच मुलगा आहे. पण ती म्हटली नाही आपल्याला आहे ना गावाकडे घर बांधायचं का, कारण की आम्ही कधी पण येत जाऊ, राहत जाऊ आणि पोरांना आमच्या पुढच्या पोरांना पण माहिती झालं पाहिजे. बरोबर आहे ना. आपली शेती गावाकडे म्हणल्यावर तिथे एक घर असणं गरजेचंच आहे. बरोबर आहे. मुलांचा निर्णय पण बरोबर होता. चालतंय, ठीक आहे मग. ओके, बाय.